सर तुम्हाला सांगू का, ज्यावेळी भारत आणि पाकिस्तानचं युद्ध म्हणजे ऑपरेशन सिंदूर आपलं चालू होतं, त्यावेळेला अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प एक ट्विट करतात आणि आपलं युद्ध थांबते. आणि हे युद्ध थांबलं हा मुद्दा मी बाजूला ठेवतो, पण मूळ मुद्दा असा आहे की ज्यावेळी हे युद्ध थांबलं त्यावेळेला भारत देशाचे सन्माननीय पंतप्रधान आणि त्या लफंग्या देशाचे लफंगे पंतप्रधान या दोघांना एकाच तराजूमध्ये तोलण्याचं काम या डोनाल्ड ट्रम्प यांनी केलेलं आहे. आणि हे प्रश्न ज्या वेळेला त्यांना केले जातात तर त्यांना विचारलं जाते, तुम्ही पाकिस्तानची गोष्ट करतायत म्हणजे तुम्ही फक्त सत्ताधाऱ्यांनीच एकट्याने युद्ध लढलं का? नाही. ज्या वेळेला युद्धाची परिस्थिती निर्माण झाली, संपूर्ण देशभरातील जेवढे विरोधी पक्ष असतील आणि सत्ताधारी पक्ष असतील हे एकत्रित एका टेबलवर येऊन त्यांनी चर्चा करून या गोष्टीला पूर्णपणे पाठिंबा दिला की सरकार जो निर्णय घेईल तो आम्हाला मान्य आहे. मग तुम्ही ऑपरेशन सिंदूर हे मोदींनी राबवलं का? मुळीच नाही. ऑपरेशन सिंदूर हे भारत देशाने राबवलं, भारतीय सेनेने राबवलं. राहिला मुद्दा याच्यानंतरचा की ज्या वेळेला तुम्ही यामध्ये कुठेतरी ड्रॉबॅक दिसले, कमतरता जाणवल्या, त्यावेळेला विरोधी पक्ष तुम्हाला विचारणारच आहे आणि ती जबाबदारी आहे सत्ताधारी पक्षाची त्याच्यावर उत्तर देणे. विरोधी पक्षाने संसदेचं विशेष अधिवेशन मागणी केली, यात काही चूक मलाही वाटत नाही आणि देशातल्या कोणत्याही नागरिकाला वाटत नाही. देशातल्या नागरिकाला हे कळलंच पाहिजे की ऑपरेशन सिंदूरमध्ये भारत देशाने विजय कसा मिळवला. मुद्दा असा आहे की इकडे ऑपरेशन सिंदूर स्थगित होते डोनाल्ड ट्रम्पच्या ट्विटवर आणि दुसऱ्या दिवशी त्या लफंग्या देशाचे लफंगे पंतप्रधान त्यांची संसद बोलवतात पाकिस्तानची आणि तत्काळ जाहीर करतात. आपल्या देशाचे सन्माननीय प्रधानमंत्री मात्र 5-5 दिवस गायब राहतात, त्यावर एक शब्द काढत नाही. तुमच्या भूमिकेवर संशय घेतला जाणार नाही का? हा प्रश्न स्वतःला विचारा. मुद्दा अजून याच्या पुढे असा आहे की ऑपरेशन सिंदूरमध्ये जर आपलं काही नुकसान झालं असेल ते आपण सांगू शकत नाही, मात्र कमीत कमी आपण समोरच्या देशाचं हे नुकसान केलं आहे हे तर तुम्ही संसदेत मांडू शकता की नाही? भूमिका महत्त्वाची आहे, ठोस भूमिका महत्त्वाची आहे. आपले पंतप्रधान आणि त्या देशाचे लफंगे पंतप्रधान यांच्याशी जर एकमेकांची तुलना होत असेल तर त्या लफंग्या देशाप्रमाणे आपला तो अपमान आहे. ही गोष्ट समजायला जर भारतीय जनता पक्षाला व त्यांच्या सत्ताधारी पक्षाला जर कमतरता वाटत असेल तर याच्यासारखं दुर्दैव मात्र कोणीच नाही. व्हिडिओ आवडल्यास लाईक, कमेंट, शेअर करायला विसरू नका. वाडेकर्स इन्फो न्यूज. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत.